नमस्कार मित्रांनो, टेक विथ राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉइन करा, जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील। मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणारी विहीर अनुदान योजना तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच नरेगाकडून राबविण्यात येणारी विहीर अनुदान योजना या दोन्ही योजनांमधून पात्र लाभार्थ्यांना कोणत्या योजनेतून जास्त फायदा मिळतो याबाबत या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, मी आहे राहुल वाघ आणि आपण पाहत आहात टेक विथ राहुल यूट्यूब चॅनल। मित्रांनो, सिंचन विहीर खोदण्याकरिता शेतकऱ्यांना अनुदान मिळावे या हेतूने राज्यात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून अनुसूचित जातीकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविल्या जाते। तसेच मित्रांनो, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून सर्व जात प्रवर्गाकरिता विहीर अनुदान योजना राबविल्या जाते। यामध्ये अनुसूचित जातीचा सुद्धा समावेश होतो। मित्रांनो, या दोन्ही योजनेकरिता पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना नक्की कोणत्या योजनेतून जास्त फायदा मिळेल याबाबत शंका असते। मित्रांनो, कृषी स्वावलंबन योजनेतून विहीर खोदण्याकरिता फक्त 2.5 लाखाचे अनुदान हे दिल्या जाते, तर नरेगामधून 4 लाखाचे अनुदान दिल्या जाते। अनुदानाचा विचार करता नरेगातूनच विहीर केलेली शेतकऱ्यांच्या हिताचे ठरते। तसेच मित्रांनो, स्वावलंबन योजनेमधून तुम्ही विहीर करत असाल तर 2 खाजगी विहिरीमधील अंतर हे 500 फूट, तर सरकारी विहिरीपासून 500 मीटर अंतराची अट ही पाळावी लागते। मात्र मित्रांनो, नरेगा योजनेतून विहीर करणार असाल तर 2 विहिरीमधील अंतराची कोणतीही अट त्या ठिकाणी राहत नाही। तसेच मित्रांनो, निधीचा विचार केला तर स्वावलंबन योजना जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येत असल्याने अनुदान लवकर मिळण्यास निधीची उपलब्धता कमी असल्याने अडचण येते। तर मित्रांनो, नरेगामध्ये निधी भरपूर येत असल्याने अनुदान लवकर लाभार्थ्याला वर्ग केल्या जाते। तर मित्रांनो, नरेगा विहीर योजनेचा सर्व जात प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ दिला जात असल्या कारणाने शेतकऱ्यांनी नरेगामधूनच विहीर अनुदानाचा लाभ हा घ्यायला हवा। मित्रांनो, नरेगामधून ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याबाबत तुम्हाला माहिती आधारित व्हिडिओ पाहायचा असेल तर वरती दिसणाऱ्या आय बटनवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तसेच मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ज्या 2 योजना मी तुम्हाला विहिरीबाबतच्या सांगितल्या त्याबाबतचे GR तुम्हाला हवे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते दोन्ही GR पाहू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसेच मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील। तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।